पोहोचण्यात पोलिसांना यश आलं नाही, तोपर्यंत सोशल मीडियावर अशा प्रकारची पुन्हा धमकी येते. कुठंतरी प्रशांत कोरटकरला अटक झाली नाही म्हणून अशा प्रकारचं हे वाढली, हिंमत वाढली त्यांची. खर तर शिवाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा इतका मोकाट राहू शकतो हेच माझ्या मनाला अजूनपर्यंत पटत नाही. आणि अशा धमक्या देणाऱ्यांच्यावर, महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणाऱ्यांच्यावर जे व्यक्त होत असतात, अशांच्यावर जे अशा धमक्या देतात आणि एक दबाव आणायचा प्रयत्न करतात, तो शासनानं पुढाकार घेऊन थांबवला पाहिजे. पण आपण बघतो की इंद्रजित सावंत यांचा खात्मा करू, म्हणजे ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते याच्यावरून त्यांच्या डोक्यामध्ये किती क्रोध बसला हे दिसून येत आहे. सरकारनं तातडीनं पावलं उचलायला पाहिजेत, अन्यथा तशा प्रकारचे माथेपूर्वी लोक पुढे येतील आणि काहीतरी वेगळी कृती करतील. मला माझ्याबद्दल कसलीच भीती नाही आहे. मी सांगितले, वारंवार सांगतो, मी शिवरायांचा मावळा आहे. असं कोण समोरनं येऊन त्यांनी कुणी तर धाडस करून दाखवावं, त्यांना शिवाजी महाराजांचा मावळा काय करतो हे समजेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शासनानं खरं तर आपल्या हा जो समाज आहे तो शांत राहावा, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. जे कोण व्यक्त करत असतात, सत्य सांगत असतात किंवा आपलं मत मांडत असतात, यांना एक खुलं वातावरण करून दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. आपण पाहिलं की तुम्हाला ज्या वेळेला सुरुवातीला धमकी आली, फोनवर प्रशांत कोरटकरनी फोन केला, त्यावेळेला रात्री 3 वाजता तुम्ही पोस्ट केलात. 3 नंतर दिवसभर ती पोस्ट होते आणि त्याच्यानंतर येऊन प्रशांत कोरटकर बाईट देतो आणि त्याच्यानंतर पुन्हा फरार होतो. हे सगळी क्रोनॉलॉजी पाहिल्यानंतर कुठेतरी तुम्हाला वाटतं की त्याला पळून जाण्यात कुणी मदत केली आणि म्हणून बाहेर पळून गेला? त्याला मदत करणारी काही माणसं आहेत, त्याच्याशिवाय अशी माणसं लपून राहू शकत नाहीत. ती कोण आहेत, काय आहेत, तिथल्या नागपूरच्या अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे. त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, तो कोणाबरोबर असतो, हे सगळं सांगितलेलं आहे. शासनाची मी वाट बघतोय की शासनाने याच्यावर कारवाई करावी. नाहीतर मग मला जी काय माहिती मिळते ती सत्य आहे असत्य आहे, मी त्याचं हे केलेलं नाही, पण ती माहिती मी योग्य वेळी लोकांसमोर देईन. पण आता सोशल मीडियावर ज्यांनी धमकी दिलेली आहे त्यांच्याविरोधात देखील तुम्ही पोलिसात गुन्हा दाखल करणार आहात का? मी असल्या कसल्याच धमकीबद्दल स्वतःहून सुमोटो कुठलाही गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करणार नाहीये. फक्त माझे जे वकील मित्र आहेत त्यांच्याशी मी थोडंसं या विषयावर पहिल्यांदा बोलेन आणि त्याच्यानंतर मग पुन्हा काय करता येतं का मी ठरवेन. तुमची भूमिका ही ठाम होती की माझ्या जीवाला धोका झाला म्हणून मी कुठल्या प्रकारचे गुन्हा दाखल करणार आहे, पण शिवरायांचा जो काही अपमान झाला त्याच्या विरोधात मात्र मी बोलेन, त्याच्या विरोधात तक्रार देईन. आता सुद्धा तीच भूमिका आहे का? आणि सरकारने या संदर्भात कारवाई करायला पाहिजे, कारण की शिवशाहूंचं सरकार आहे, अशा प्रकारची भूमिका सरकार मांडतं. माझी पहिल्यापासूनच ती भूमिका आहे की शिवाजी महाराजांचा, शंभूराजांचा, मराठ्यांचा ज्या घाणेरड्या पद्धतीनं अपमान करायचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या भूमिकेशी मी ठाम आहे. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, त्यामुळं सरकारनंच अशा धमक्यांकडे लक्ष केंद्रित करावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी. खरं तर प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं जे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्या संदर्भात सरकारनं पावलं उचलावीत आणि प्रशांत कोरटकर याला अटक करून कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे. कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.